हाय हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे सर्व पित्रे अमावस्या आणि अमावस्यासाठी बनवलेले आहे आणि आता जायचं आहे कावळ्यांना घास घालण्यासाठी. तर चला बघूया. सर्व आता आमची घरातली आवरून तयारी झालेली आहे आणि आत्ता घालायचं आहे कावळ्यांना घास. तर चला बघूया. तर इथे काढलेले आहे नैवेद्य कावळ्यासाठी घास टाकायला. तर आमच्या सासूबाई सर्व काही मिक्स करत आहे आणि सर्व काही वेगवेगळं काढलेलं होतं. खीर, वाटीमध्ये कढी आणि भात, चपाती, पुरणपोळी, भजी आणि 7 भाज्या अशा बनवलेल्या होत्या. तर त्या सर्व काही मिक्स करत आहे. त्यांची काही जुनी पद्धत असेल तशाप्रकारे ते काही माहीत नव्हतं. तर चपाती बी आता म्हणते बारीक बारीक कुटके घाला. पुरणपोळी आणि खीर त्यावरती घातलेली आहे चपातीवरती आणि कुरडई आणि भजी साईडला ठेवले आहेत आणि संपूर्ण भाज्या मिक्स केल्या आहेत. तर अशा प्रकारे बनवलेले आहे कावळ्यासाठी ताट. तर अजून थोडासा भात घालायचा सांगतायत आणि आता चालू आहे पाणी फिरवायचं काम घासावरती. कढी पण अजून टाकायला घेतली आहे. आता आलेलो आहोत टेरेसवरती. ठेवलेले आहे ताट. तर आता इथे कावळ्यासाठी नैवेद्य ठेवलेला आहे आणि दूर कुठेच कावळा दिसत नाहीये. इकडे नदी पण दिसत आहे. आलेला आहे. डिशवरती एक कावळा बसलेला आहे आणि तो हळूहळू हळूहळू चाललेला आहे घास घेण्यासाठी. तर त्यांनी चोच बुडवलेली आहे आणि परत पळून गेला. आता पाणी टाकत आहे. वातावरण पण खूप छान आहे. गच्चीवरनं नदी पण जवळ दिसत आहे. तर तिथून पायलने ताट उचलून साईडला ठेवायला घेतलेली. आता इथे बघूया कावळा येतो की नाही. इथे कावळा आलेला आहे. इथे पण एक डिशवरती बसला आहे आणि त्यानंतर चाललेला आहे हळूहळू. तर कावळा तयारीत आहे जेवायच्या. कावळ्याने सुरू केलेला आहे आता भजी वगैरे खायला घेतले. तर चला आपलं नैवेद्य खाल्लेलं आहे कावळ्याने. तर आता पायल तर कावळा आता आरामात जेवत आहे. पित्रा अमावस्या पूर्ण झाली. तर आता पायल गेलेली आहे ताट उचलून खाली ठेवण्यासाठी, कारण की तो गच्चीवरून पाडू शकतो. तरी पण पायलला तो काही घाबरत नाही. पायलने ताट खाली ठेवून आलेले आहे आणि ते दोन ठेवलेले आहे उपवासासाठी. तर यांना लावायचे आहे टिळा, छोटा गण्या आणि त्याचे पप्पा असे दोन. आता त्यांना टिळा लावून ते उपवास सोडणार आहे. तर आता तांदूळ लावायला घेतलेले आहे कुंकू लावून झाल्याच्यानंतर. आणि आता ते सोडणार आहेत उपवास. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.
कमेंट करा. चला बाय. पित्रा अमावस्या झालेली आहे. सर्वजण घास काढत आहेत. आता खीर पण घातली आहे नैवेद्यावरती.